आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे राजेश विटेकर विजयी झाले आहेत। पाथरी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरस पाहायला मिळाली। विविध पक्षातील मातबर उमेदवार या मतदारसंघात उभे होते। अनेक दिग्गजांना या मतदारसंघातील शेवटपर्यंत अनुमान लावणे कठीण झाले। यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांना महायुतीने उमेदवार म्हणून जाहीर केले। प्रचारामध्ये सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली होती। अनेक तर्क आणि वितर्क लावले गेले, परंतु या सर्वच अनुमानांना खोटे ठरवत अतिशय अतिटटीच्या झालेल्या लढतीमध्ये पाथरीकरांनी राजेश विटेकर यांच्या बाजूने कौल देत त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले। विजयी घोषित झाल्यानंतर पाथरी शहरातून त्यांची भव्य विजयी रॅली काढण्यात आली। महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पाथरी येथून निघालेली ही विजयी रॅली मानवत शहरात दाखल झाली असता येथे उपस्थित असलेल्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात भव्य पुष्पहार घालून राजेश विटेकर यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याला विटेकर यांनी पुष्पहार घालून अभिवादन करत उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले। पाथरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यास मी तडा जाऊ देणार नाही। मतदारसंघाचा विकास साध्य करण्याचे ध्येय मी बाळगून आहे। आमचे नेते अजितदादा पवार यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी जो 4,000 रुपयांचा निधी जाहीर केला होता तो निश्चितच खेचून आणून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार असेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले।